पण पाहू शकाल जय माता दी ग्रुप आणि त्याचबरोबर श्री साई समर्थ एंटरप्राइजेस यांचं देखील सौजन्य राहिलं या स्पर्धेसाठी। सन्माननीय महेश नरेश कडू साहेब जय माता दी ग्रुप आणि श्री साई समर्थ एंटरप्राइजेसच्या वतीने 400 तरुणांना आतापर्यंत रोजगार इथे मात्र देण्यात आलाय। आमचे आदरणीय माजी सरपंच महेशजी कडू साहेब यांच्या माध्यमातून आणि खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं राहिलंय। या सोनारी गावच्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांचं राहिलंय। आज 35 वर्षाच्या वयाच्या पदार्पणानंतर तुम्ही पाहू शकाल त्यांचं कार्य निश्चितच आज देखील आठवणारे प्रेक्षक इथे आहेत, अनेक ग्रामस्थ इथे आहेत, कारण त्यांच्याच माध्यमातून पाण्याची व्यवस्था या सोनारी गावासाठी करण्यात आली होती। फुलटॉस होता यावेळेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा पलीकडे जाईल, हा फटका आणि हात चौकार। येताना दिसतोय तेज 11 पळसपे संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। एक चांगला संघ पळसपे संघ तुम्ही पाहू शकाल। दीपक पाटील रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य आहेत याच गावातले, आणि दीपक पाटील जर आले असतील तर त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल। पळसपे संघ इथे खेळतोय, पुन्हा एकदा चांगला फटका ऑन ड्राइव्ह केला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते। एका धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सिंगल बरोबर 5 वर। 5 धावा। पहिली सेमीफायनल आपल्या समोर रंगताना दिसते। फायनलचा रंगारंग कार्यक्रम आपल्या समोर असेल। माजी सरपंच चषक 2017 मध्ये सन्माननीय आयोजक महेश नरेश कडू साहेब यांच्या वतीने हे आयोजन इथे करण्यात आलंय आणि 4 ओव्हरची ही सेमीफायनल आपल्या समोर रंगताना दिसते। गोलंदाजी करतोय सत्यम भोईर पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। एक डावखुरा हाताचा गोलंदाज सत्यम पुन्हा एकदा सज्ज होताना दिसेल, आणि यावेळेला स्ट्रायकिंग एंडला खेळाडू खेळतोय राजू ठाणगे। ज्या खेळाडूच्या भोवती एक वलय आहे पळसपे टीमचं, तो राजू ठाणगे मात्र पंचाकडे अपील केली जाते। अपील मध्ये उत्साही होता, आत्मविश्वासही होता, परंतु पंचांनी इशारा दिले बॅटला इथे चेंडू लागतोय, त्यानंतर पॅडला, तोपर्यंत एक धाव मात्र मिळताना दिसते। संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर। 6 धावा इथे फलकावर लागल्यात। 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये पहिली सेमीफायनल इथे रंगताना दिसते। पहिलं षटक सत्यम भोईर गोलंदाजी करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बेमिसाल टायमिंग, चेंडू सीमारेषा पलीकडे, हिट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट 6। पहिल्या रजनीतला तुम्ही विचार केला तर तेज 11 पळसपे संघाच्या दरम्यान, आणि तोच खेळाडू मैदानामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला। यावेळेला चेंडू चाललाय गलीमधून, एकही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, दोन्ही फलंदाज थांबतायत। निर्णय चांगला होता, कारण तुम्ही पाहिलं असेल मिस बिल्डिंग वर एक धाव चोरणं, नेहमी सुनील गावस्कर सांगतात मिस बिल्डिंग वर धावा चोरणं कठीण असतं, फलंदाजाला धोका असतो फलंदाजाला। हा धोका पत्कारला नाही दोन्ही फलंदाजाने, संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर। 12 धावा पण पाहू शकाल फलकावर लागताना दिसतात, आणि पूर्णपणे शांत असं वातावरण तुम्ही पाहू शकाल। 3 गावाचे अनेक प्रेक्षक युट्यूबवर सातत्याने आम्हाला ऐकतात, सर्वच प्रेक्षक त्यांचं देखील हार्दिक स्वागत। आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये एक मोठा सामना तुमच्या समोर, अजनबी ओवळ संघ फायनल मध्ये दाखल झाला या स्पर्धेच्या। तर तेज 11 पळसपे आणि जीपी फुंडे या टीमच्या दरम्यान पहिली सेमीफायनल इथे रंगताना दुसरं षटक घेऊन येते प्रथमेश, ज्या प्रथमेशने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी। प्रथमेशने सातत्याने चांगला फॉर्म दाखवलाय। पाहूया प्रथमेशच्या समोर खेळाडू आहे सध्या खेळण्यासाठी राजू ठाणगे, ज्या खेळाडूच्या भोवती निश्चितच एक मोठं वलय आहे पळसपे टीमचं। राजू ठाणगेच्या बॅकबुटला जाऊन पंच करतोय, चेंडू पॉइंटच्या दिशेने, एक धाव मात्र राजू ठाणगेला मिळते, संघाच्या खात्यात भर पडते, आणि यावेळेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर।
13 तर 13 धावा इथे फलकावर लागल्यात. पण पाहू शकाल बॅट इथे बदलवण्याचा निर्णय घेण्यात येतोय. पाहू शकाल जर आपण इंडियन टीमचा विचार केला तर विराट कोहलीच्या जवळ जवळपास 18 बॅट आहेत आणि सातत्याने मोठा प्रवास राहिलाय बॅटच्या माध्यमातून. महेंद्रसिंग धोनी यांनी देखील अनेक बॅट्स वापरल्यात. महेंद्रसिंग धोनी जी बॅट वापरली जवळपास 25 करोडची एक बॅट आहे. चांगला फटका कव्हरला इथे दिशा दिली जाते. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेला राजू ठाणगे डेंजर एंडला होता. 2 धावा मात्र मिळताना दिसतात. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि धावा होत आहेत यावेळेला 15. महेंद्रसिंग धोनीची बॅट 25 करोडची का हा प्रश्नचिन्ह तुमच्या मनात पडला असेल. त्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. महेंद्रसिंग धोनीच्या बॅटवर 2 स्टिकर आहेत. एक आहे स्पार्टन कंपनीचा. स्पार्टन कंपनीचा स्टिकर लावण्यासाठी महेंद्रसिंग धोनी त्यांना आकारतो पैसे 19 करोड रुपये आणि जो महेंद्रसिंग धोनीच्या खालच्या दिशेने बॅटला जो स्टिकर लागतो त्याला अमिटी युनिव्हर्सिटीचा जो स्टिकर आहे तो लावण्यासाठी महेंद्रसिंग धोनी घेतो 6 करोड रुपये. म्हणूनच महेंद्रसिंग धोनीची बॅट जवळपास 25 करोडची एक बॅट बनते. चेंडू सीमारेषेलगत जातो. मिड विकेटला एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा संघाच्या खात्यात. 2 धावा मिळतात राहुल बैकरला. संघाची धावसंख्या 17 धावा इथे फलकावर लागतात. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल खूप चांगली पंचांची भूमिका. एजाज महारूप, सुरेंद्र भातकळे यांच्या माध्यमातून स्कोरर तुषार ठाकूर, राहुल कडू, सनी तांडेल, विनय कडू, इंडिया क्रिकचे उमेश पाटील, सचिन मुंडे यांचं देखील चांगलं कार्य राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो. फलंदाच्या माध्यमातून प्रयत्न फसला. राहुल बैकर याचा निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धावा इथे फलकावर लागल्यात. या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल सेमी फायनल रंगताना दिसते. एक मोठा सामना इथे रंगतोय 2 टीमच्या दरम्यान. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. बॅटची कडा आणि राहुल बैकरला इथे परतावं लागेल. फलंदाज बाद. अरे वर्षातून स्वतःहून एकतरी पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे, मेले पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे. राहुल बैकर ज्याच्या माध्यमातून रिव्हर्स स्वीपचा षटकार लगवण्यात आला होता डीपिश पॉइंटला, तो खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने वैयक्तिक 15 धावांची खेळी आणि त्याच्यासाठी टाळ इथे होताना दिसत आहेत. राजू ठाणगेचा निश्चित संघ तेज 11 पळसपे या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. तर एका इकडे तुम्ही पाहू शकाल निश्चितच कुणालने या स्पर्धेमध्ये खूप मोठे योगदान दिले. प्रत्येक मॅच मध्ये कुणालची बॅट चालली आणि त्याला मात्र चांगली साथ दिली त्यांच्या सर्वच गोलंदाजांनी. मग विशाल गोलंदाज असेल, प्रथमेश गोलंदाज असेल, सत्यम हा गोलंदाज असेल, यांनी खूप चांगली साथ दिली या प्रत्येक मॅच मध्ये. आपण जीपी फुंडेचा विचार केला तर म्हणजेच कॉन्टेस्टचा जर विचार केला तर हाय कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल, हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला सामना तुमच्या समोर येताना दिसेल. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचाकडे पाहिलं होतं फलंदाजाने. पंचांचा इशारा येतोय अवांतर मारा, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25. 42 नियमांतर्गत क्रिकेट खेळलं जाते. 25व्या क्रमांकाचा नियम आपल्याला सांगतो. यावेळेला पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ही धाव मात्र जाते खात्यामध्ये संघाच्या अवांतर रूपात. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. फलंदाजी करतोय फलंदाज सिद्धांत. या स्पर्धेमध्ये सिद्धांत जर तेवढा आपण विचार केला तर त्याची बॅट चालताना दिसली नाही, परंतु या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये मोठ्या मॅच मध्ये सिद्धांतची बॅट चालणं खूप महत्वाचं असेल. कारण तुम्ही पाहिलं असेल पण जर विचार केला तर पळसपे संघ ओळखला जातो राजू ठाणगे, सिद्धांत, राहुल बैकर या सर्व खेळाडूंच्या निश्चितच ताकदीच्या भरोश्यावर. या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल उसारलीच्या स्पर्धेमध्ये याच संघाला 42 धावांचं लक्ष पहिल्याच मॅच मध्ये होतं वाशीगाव संघाच्या समोर याच टीमने ठेवलेलं, परंतु याच संघाने त्या स्पर्धेची फायनल देखील मारली होती. 42 धावा देखील डिपेंड केल्या होत्या. असा तेज 11 पळसपे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. हा संघ बदलापूरमध्ये जोवेली या गावामध्ये गेला होता. तिथे देखील खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि या संघाने मला वाटतं 3य क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं होतं बदलापूरमध्ये जाऊन. म्हणजे पळसपे संघ निश्चितच उरण, रायगड, पनवेल विभागातच नाही तर बदलापूर विभागामध्ये देखील छाप सोडून आलेला संघ आहे. परंतु त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचा आणि सध्या उरणमध्ये सध्या चर्चेत असलेला संघ, फॉर्म मध्ये असलेला
झालेला संघ निश्चितच जीपी क्लब फुंडे संघ खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 19. गोलंदाज विशाल, ज्या खेळाडूची चर्चा मी करत होतो परंतु त्याच्या विरुद्ध मोठा फटका. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू आउट ऑफ द पार्क. इट्स आउट ऑफ द पार्क आणि इट्स बेगी. 6 धावा, षटकार. मामी सांगा ना तुमच्या बेटीला, मामी सांगा. मध्ये बॅट चालली नाही परंतु या मॅच मध्ये कुठेतरी दाखवावं लागेल सिद्धांतला, माझ्यामध्ये धमक आहे, मी चांगला खेळ करू शकतो आणि तेच दाखवताना दिसतोय. परंतु यावेळेला टायमिंग मिस. चेंडू हवेत. ईट का जवाब पत्थर से. यू मिस आय हिट. परंतु फलंदाज बाद होताना दिसतोय. फलंदाज बाद झालाय इथे सिद्धांत. टोपीवाला धोतरवाला भैया. अगोदरचा जर आपण विचार केला तर बॉल आउट उरणच्या रजनी क्रिकेटच्या इतिहासामध्ये निश्चितच एक चांगलं पाऊल टाकलंय मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच महेश नरेश कडू साहेब यांच्या वतीने. यावेळेला चांगला फटका, लाफ केला चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र केलं जातंय. तोपर्यंत राहुल तिथे होता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि धावा इथे मात्र पूर्ण होतात. दोन संघाची धावसंख्या 27 वर. 27 एफर्ट तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षक राहुल याचा झोकून दिलं होतं स्वतःला. राहुलला माहिती होतं धावा आपल्याला वाचवायच्या आहेत, कारण सेकंड इनिंग मध्ये धावा आपल्यालाच काढाव्या लागतील, आपल्या संघाला काढाव्या लागतील. म्हणून धावा इथे रोखण्याचा प्रयत्न करत असताना राहुल अक्षरशः बॉलवर चित्यासारखा तुटून पडलाय. यावेळेला पंचाकडे अपील होते. अपील मध्ये खूप मोठा उत्साह यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. अपील किती स्ट्रॉंग होती तुम्ही पाहू शकाल. आवाज आमच्या स्टेजवरंत आलाय परंतु पंचांचा इशारा मात्र येतोय लेग बाईटचा. अवांतर रूपात भर पडते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 28. माजी सरपंच चषक 2017 सेमी फायनल इथे मात्र रंगताना दिसते या स्पर्धेची. पण पाहू शकाल खूप चांगलं कार्य महेश कडू साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ओव्हरपिच होता. त्याचबरोबर अजून आज आपण पाहिलं असेल या मंचावर आमदार ऍडव्होकेट श्री आशिषजी शेलार साहेब मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट देखील आहेत आणि मोठं कार्य दिग्गज असं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल सागरजी नाईक साहेबांना देखील, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर, त्याचबरोबर प्रशांत शेठ ठाकूर आमदार पनवेल विधानसभे क्षेत्राचे रामशेठ ठाकूर साहेब हे देखील पहिल्या दिवशी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले होते. म्हणजे तुम्ही पाहू शकाल महेश कडू साहेब यांची पोच किती मोठी आहे राजकारणामध्ये, त्याचबरोबर समाजकारणामध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही जर विचार केला तर प्रत्येक ग्रामस्थांच्या मनामध्ये महेश नरेश कडू यांचं मोठं स्थान आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या प्रसंगी जर आपण मंचाचा जर विचार केला तर अनेक केक आणि त्याचबरोबर तुम्ही जर विचार केला तर अनेक त्यांचे मित्र परिवार इथे उपस्थित झाले होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 28. प्रथम फलंदाजी करताना इथे संघ तुम्ही पाहू शकाल तेज 11 पळसपे, परंतु टॉस जिंकला होता सेमी फायनल मध्ये. निश्चितच जीपी फुंडे संघाचा कर्णधार सत्यम याने गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतलाय. सत्यम याने पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज राहुल सज्ज होताना दिसतोय आणि समोर फलंदाज सज्ज होताना दिसतोय खेळण्यासाठी राजू ठाणगे. राजू ठाणगेच्या बॅट मधून आतापर्यंत आपण विचार केला तर फक्त 4 धावा आल्यात. राजू ठाणगेची बॅट इथे चालताना दिसले नाही या मॅचचा आपण विचार केला तर, परंतु हा लंबी रेस का घोडा आहे राजू ठाणगे. पाहूया चेंडू चाललाय ऑन साइडला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घ्यायची आहे राजूला. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने. कदाचित टीम मीटिंग घेतात की काय असं वाटलंय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. दोन्ही दिशेने नॉट आउटचा इशारा आलाय की काय पंचांचा आणि धावा झाल्यात 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना दिसते. पुन्हा एकदा आळस इथे पाहायला मिळतो जीपी फुंडे संघ. आपण पाहू शकाल इथे टायमर सेट करण्यात आला. 4:01 मॅच चालू झाली होती, पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये राजू याचा. आता या मॅच मध्ये तुम्ही जर विचार केला तर राजू ठाणगेच्या विरुद्ध अतिशय चांगली गोलंदाजी केली. जास्त रूम दिला नाही मोठा
जी राजूची ताकद आहे, परंतु ती ताकद वापरू दिली नाही राजूला या मॅच मध्ये. ओरपीज होता, पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. एक धाव मिळते फलंदाजाला, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न नाहीये. एक धाव संघाच्या खात्यात, एक धाव फलंदाज राजेशच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. 32 ही धावसंख्या आपण जर विचार केला तर 35 ते 38च्या दरम्यान जर लक्ष असलं तर एक फायटिंग टार्गेट इथे मात्र सेट होऊ शकतं तेज 11 पळसपे संघाचं. यावेळेला बॅकफुटला गेला, सन्मान दिला, दिशा दिली, मनगडातली हलकीशी ताकद झोपली. एक रन कंप्लीट. दुसरी धाव घ्यायची. राजू ठाणगेला डेंजर एंडला धावतोय. बॉल हातात भेटताना दिसत नाहीये जीपी फुंडे संघाच्या यष्टीरक्षकाला, गोलंदाजाला. त्याचमुळे की काय लगातार 2 वेळा आतापर्यंत आपण पाहिलं 2-2 धावा पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावांबरोबर 34 वर. 34 धावा 34 इथे फलकावर लागताना दिसतात. चांगलं टार्गेट इथे सेट होताना दिसतंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, बॅकफुटला जाऊन दिशा दिली. चेंडू मात्र सीमारेषेलगत जातोय. पंचांचा इशारा. 4 रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकाराबरोबर 38 वर. सहवास त्यांना लाभलाय. माणुसकीची माळ त्यांनी जपली. प्रत्येक मित्र जोडला आणि त्याचबरोबर समाजकार्य त्यांनी केलंय. ओव्हरपिच होता, चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त नाही. राजू ठाणगेच्या खात्यात. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा फलकावर लागल्या. 4 ओव्हर मध्ये अजूनही तुम्हाला धावा करायच्या. दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल 40. या इनिंगला 18 मिनिटं लागले आणि तुमचं कौतुक असेल जीपी फुंडे संघ. परंतु तेज 11 पळसपे संघ तुमच्यासाठी देखील टायमर आम्ही सेट करू आणि हा टायमर सेट होईल दुसऱ्या इनिंग मध्ये. आम्ही एक्स्ट्रा प्लेअरला निश्चितच टायमिंग सांगू. तर परफेक्ट 18-19 मिनिटांमध्ये खेळ तुम्ही संपवलात इथे जीपी फुंडे संघ. थँक्यू. तर आपण पाहू शकाल 40 धावांचं लक्ष्य आहे, 42 विन. आणि दुसऱ्या सत्रामध्ये हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालतोय. या 40 धावा कशा प्रकारे होतात या आपण ऐकूया. दादरपाडा जासई विभागातला एक समालोचक प्रसाद भोईर यांचा आवाज. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40 धावांची आवश्यकता इथे जीपी फुंडे संघाच्या समोर. गणरायाची करी या महेश कडूवरी. कृपा गणरायाची करी या महेश कडूवरी. कल्पनात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी. कल्पनात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी. 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 धन्यवाद डीजे मास्टर. माजी सरपंच चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत करतोय. नमस्कार मित्र, आपण पाहतोय माजी सरपंच चषक. आयोजक संयोजक सन्माननीय आदरणीय श्री महेश नरेश कडू यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. महेश कडू मित्रमंडळ सोनारी, कावेरी मित्रमंडळ वाशी, प्रमोद स्पोर्ट्स, कडू 11, ज्ञानेश्वर माऊली, पार्किंग बॉयज आणि गारवाली बीट्स सोनारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये तुमच्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. खरे तर मित्र या स्पर्धेचा अंतिम टप्पा येऊन ठेपला. अर्थात आपण पाहतोय उपांत्य फेरी मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं 2 संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. मैदानामध्ये जलपाण्याची सुविधा उपलब्ध करायची आणि विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर मित्र या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेणारे ज्ञात अज्ञात सर्व स्वयंसेवकांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत. खऱ्या अर्थानं ज्याला म्हटलं जातं सूक्ष्म अभिनय, पडद्यामागचे कलाकार, या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचं खऱ्या अर्थानं स्वतः मेहनत घेऊन सर्व श्रेय श्री महेश नरेश कडू यांच्या पदरामध्ये टाकणारे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते असतील महेश कडू यांचे. कारण
कौतुक करावं तेवढं थोडंच असेल या कार्यकर्त्यांचं, या मित्रांचं, या सवंगड्यांचं, जे सवंगडी खऱ्या अर्थानं लाभलेत आणि खऱ्या अर्थानं एक प्रेमाचं मायेचं एक उबदार जाळं निर्माण झालंय महेश नरेश कडू यांच्या भोवती. आपण अनुभवलं असेल या अगोदर तब्बल 12 वाजून 5 मिनिटांनी एक मोठा आनंदाचा सोहळा खऱ्या अर्थानं या मंचावरती साजरा झाला, तो म्हणजे स्पर्धेचे लाडके आयोजक महेश कडू यांचा वाढदिवसाचा. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं असंख्य मित्र मंडळी आत्पेष्टांनी प्रत्येकाने खऱ्या अर्थानं शुभेच्छा दिल्या. आणि या स्पर्धा खऱ्या आणि हे खऱ्या अर्थानं या सोनेरी क्षणांचे खऱ्या अर्थानं सोबती जे जे तुम्ही आम्ही ठरलो त्यांना खऱ्या अर्थानं नक्कीच प्रचिती आली असेल की महेश कडू यांच्यावरती असणारी नितांत श्रद्धा किती आहे हे दिसून आपल्याला आलंय. कौतुक करावं तेवढं थोडं असेल मित्र खरं तर नक्कीच. आणि या मोठ्या स्पर्धेचं दैदिप्यमान सोहळ्याचं खऱ्या अर्थानं समालोचक या नात्याने सहभागी होऊन खऱ्या अर्थानं मोठं खऱ्या अर्थानं आम्हाला भाग्य दिलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. महेश कडूंचं कौतुक करेन सर्वात जास्त मी सुनील कडूचं, कारण सुनील कडू खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी यशस्वी स्पर्धा पार पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेत आहेत. वळूया मैदानाकडे. प्रशांत कडू यांचा सुद्धा मनापासून आभार. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटचा पेस कोरा डीप स्क्वेअर लेग रिजर मध्ये चेंडू हिट झालाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहतोय, जिथे मात्र एक धाव मिळतीये. एका धावेने सुरुवात झाली आहे. 4 षटकांचा सामना असेल. 40 धावांचा 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. संघाची धावत संख्या होती. सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झाला 1 या धावसंख्येने. गोलंदाज यावेळेस मात्र वापरला जातोय रमेश पाटील. ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी उसळी घेतली चेंडूने. फलंदाज कुणालला मात्र फसवून चकवून चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू गेलाय. खऱ्या अर्थानं मित्र या स्पर्धेचा उल्लेख करत असताना खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला वेळ कमी पडतोय, कारण आपण वर्तमान स्थिती सामन्याची दर्शवणं सुद्धा गरजेचं असेल. अतिशय तंत्रशुद्ध स्पर्धा पाहायला मिळाली. तांत्रिक बिघाडांचे थोडासा जर आपण अपवाद टाळला तर अतिशय जबरदस्त आयोजन. यावेळचा चेंडू कुणालला पुन्हा एकदा रोखतोय. जबरदस्त गोलंदाजी आणि हिट सुद्धा झाला होता, परंतु सुदैव म्हणून मी या पेट्टूचा जो मात्र बाल बचावलाय. धोक्याची घंटा वाजली होती, परंतु कुठेतरी मात्र बचावलाय. सुदैव मी म्हणेन असतील या पुंडे संघाचे, सुदैव असतील या फलंदाज प्रथमेशचे, जिथे मात्र बाद होता आता वाचलाय. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग रिझर मध्ये आलेल्या फटक्यावरती मिळालेली 1 धाव आणि त्यानंतर फेकलेले निर्धाव 2 चेंडू पुन्हा एकदा आत्मविश्वास दांडगा करतायत, त्या म्हणजे परस्पर संघाच्या पाठीराख्यांचा. गोलंदाज रमेश पाटील. ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस बॅटचा पेस कोला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूवरती हवाई याला चढवलाय. पंच इशारे देतात. या चेंडूला मिळालेल्या 6 धावा. महेश कडू मित्र मंडळाने सामने ठेवले सोनालीला. नाईट मॅच जीना हुआ जीत मैं कहूंगा, उसी तरह का प्रदर्शन यहाँ पर करना होगा. प्रसाद नक्की सुरुवातीपासून आपण जर फुंडे संघाचा विचार केला तर फुंडे संघ खऱ्या अर्थानं ज्या जिद्दीने मैदानामध्ये उतरले, या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय की कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या सीझनचा अंतिम क्रमांकाचा बक्षीस आपण पटकावायचा याचा विचार कदाचित त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं गोल घालतोय. यावेळेस चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतं. यावेळेस मात्र गोलंदाजाने थोडासा व्हेरिएशन दाखवला, थोडासा हलक्या पद्धतीने चेंडू फेकला, वेग थोडासा कमी केला आणि दिशा बदलली आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. अर्थात निर्धाव चेंडूची घोषणा होती. धावसंख्या 7 धावा. प्रसाद फुंडे ने जिस तरह का आज प्रदर्शन किया है वो बहुत बेहतर प्रदर्शन किया है, क्योंकि हर एक मैच में उन्होंने अच्छे प्रदर्शन करते हुए इस समय पहुंची है इस स्थिति में, इस जगह पर. प्रसाद नक्कीच पुंडे संघाला एवढा जो नाव मिळालं त्यामागे खरं तर प्रवास त्यांना खूप सहन करावा लागला आणि त्या प्रवासानंतर पुंडे संघ कुठेतरी मात्र थोडासा सुस्तीमध्ये येताना येते. परंतु यावेळेस मात्र पनवेल विभागातील दादा संघ पळसपा संघ खेळण्यासाठी त्यांच्या समोर सज्ज झाला.
खोलवर टप्पा यावेळेस मात्र गॅप सिलेक्शन अप्रतिम फटका नेत्र दीपक फटका येतो डोळ्यांचं पारलं पेरणारा फटका येतोय सीमा पार धन्यवाद डीजे मास्टर विनंती असेल पळसपे संघाला जास्त वेळ वाया घालू नका इथे टायमिंग लावलेला आहे कारण शेवटच्या क्षणापर्यंत स्पर्धा ही एक कटिबद्ध नियमावलीमध्येच खेळवली जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे चार ओवर में 40 रन है और निश्चित ही अगर ये 50-60 रहता तो थोड़ा मुश्किलें हो सकती थी फुंडा के लिए परंतु जिस इन फॉर्म में फुंडा खेल रहा है तो 40 रन शायद उनके लिए मैं कहूंगा कि एक आसान सा मुकाबला हो सकता है परंतु क्रिकेट अनिश्चितता का खेल है प्रसाद आपके नजरों से नक्कीच तुमच्या आमच्या नव्हे सर्वांच्याच नजरे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि या क्रिकेटला नेहमी सरड्याची भूमिका का दिली जाते कधी कधी चेंडू पडल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना जिंकतो तर कधी कधी निर्धाव चेंडू पडला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना जिंकत असतो म्हणून अजूनही आतापर्यंत तरी आत्ताच्या घटकेपर्यंत तरी या क्रिकेटचं रहस्य तुम्हाला आम्हाला कधीच कळलं नाही त्याला कारण असं असणार आहे क्रिकेटमध्ये असणारी अनिश्चितता आणि त्यामुळेच होणारा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महासंग्राम आणि त्याचा खऱ्या अर्थाने मिळणारा आस्वाद आपण नेहमी अवलंबत असतो आणि पुन्हा एकदा तमाम या क्रीडा रसिकांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने शोभा लावली हजर लावले यावेळचा चेंडू प्रहार झालाय लॉंग ऑन रिझन मध्ये झेल होण्याची संभावना इथे मात्र फलंदाज बाद मोठ्या विकेटचा पतन प्रथमेश प्रथमेश जैसे बल्लेबाज मैदान से जरूर बाहर आ रहा है तो ये एक दबाव होगा क्योंकि जिस तरह के बल्लेबाज प्रथमेश है वो अगर मैदान पर रहता तो थोड़ा सा दबाव कम होता परंतु 40 रन जो है ये भी इतना कम नहीं है क्योंकि ये अंतिम समय का मुकाबला है दबाव जरूर होगा क्योंकि दोनों टीम जीतने का प्रयास करेंगे और दोनों अच्छा करने का प्रयास करेंगे यहाँ पर अगर देखा जाए तो कुल स्कोर अभी तक 11 रन हुआ है तो ये 11 के बाद अब जो बचे हुए रन है वो आपको इस ओवर के बाद भी गेंद भी कम होते जाएंगे तो एक थोड़ा सा दबाव बढ़ता जाएगा यानी एक बल्लेबाज को रुककर खेलना होगा पुंडे के लिए नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश येतोय संघाचा सिनियर खेळाडू परंतु यावेळेस मात्र तिसऱ्या क्रमांकावरती जो वर्णी लागते जो योगेश मैदानावरती आलाय आपण पाहतो जिथे संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावा मैदानामध्ये असताना मी म्हटलं होतं या अगोदर क्रिकेटला सरडा का म्हटलं जातं पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूची चौकाराला आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु त्यानंतर फलंदाज बाद झाला होता आणि यावेळेस मात्र पंचाने आव्हान चेंडू घोषित केलाय मी म्हणेन या अवांतर चेंडूने आणखी 1 धाव खऱ्या अर्थाने मिळणार ते फुंडे संघाला आणि संघ पोहोचलाय 12च्या घरामध्ये नो गेंदे वाइट गेंदे ये जो है ये मैं कहूंगा बहुत ही बुरी स्थिति होती है इतने कम स्कोर के पीछा करते हुए जब भी आप किसी भी खिलाफ करेंगे नो गेंदे तो और आपको ज्यादा परेशान करता है क्योंकि फ्री हिट होती है और फ्री हिट के ऊपर आप बोल्ड या कैच कर नहीं सकते और एक खुलकर खेलने का मौका आता है बल्लेबाज के पास प्रसाद नक्कीच परंतु तो प्रयत्न करत असताना गोलंदाज सुद्धा कोणत्या शैलीने गोलंदाजी करते याचा अभ्यास करून फलंदाजी करणं गरजेचं असेल परंतु यावेळेस मात्र काय घडलाय आडव्या बॅटच घेऊन चेंडू खेळून काढला चेंडू मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होत आहे एकदा मिळाले खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मध्ये उचललाय डोळ्याची पापणी लवते एक चूक घडते ना घडते त्याचा फायदा मात्र इथे फलंदाज उठवते जिथे मात्र एका धावेचं कन्व्हर्टेशन 2 धावांमध्ये झालंय आणि या 2 धावाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लागली 14 धावा 40 धावांचं आव्हान 14 धावा आतापर्यंत पंडितजी आल्यात दुसरं षटक मार्गस्थ आहे कोणता संघ असेल तो ओळे संघासमोर काय अर्थाने धडक देईल यासाठी येणाऱ्या अजूनही 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ पाहणं गरजेचं असेल कोरवल टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं खेळण्यास भाग पडलाय आणि आणखी एक निर्धाव चेंडूची घोषणा होतीये जबरदस्त गोलंदाजी राजू ठाणगे मात्र करत असताना आपण मैदानावरती पाहतोय ज्या राजू ठाणगेची ओळख खऱ्या अर्थानं आपण पाहतो पळसपा विभागाचा खऱ्या अर्थानं एक दादा फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा राजू ठाणगे पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवण्याचा प्रयत्न मात्र सोनारीच्या मैदानावरती करत असताना बॅटची कडा लेग स्लिप मध्ये गेलेला हा झेल टिपला गेलाय आणि दुसरी सपाटा मिळते या राजू ठाणगे याला
कमेंट्री बॉक्स के ठीक दाएं तरफ यानी कि वहां पर जो आग जलाई गई है उसको तुरंत बंद किया जाए दर्शकों से आग्रह. नक्कीच विनंती असेल की मैदानाच्या बाहेर जे कोणी शेकोटी पेटवली ते विझवायचे. कारण मित्र आता गरमीचे दिवस आहेत, गरमीच्या दिवसामध्ये शेकोटीची गरज कधी लागत नाही. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं, जळायला जर काही शिल्लक नसेल तर पेटलेली काडी सुद्धा विझून जाते. जळायला काही शिल्लक नसेल तर मित्र पेटलेली काडी सुद्धा विझून जाते. त्यासाठी आपण खऱ्या अर्थानं आपली मानसिकता आपण शुद्ध ठेवली तर खऱ्या अर्थानं बऱ्याचशा गोष्टींपासून आपण निगेटिव्ह थिंकिंग पासून बाजूला राहू शकतो आणि गैरसमज हे नेहमी दूर होत असतात. असं वळूया मैदानाकडे बॅक टू क्रिकेट, जिथे मात्र दुसरं षटक मार्गाचं असताना चौथ्या क्रमांकावरती फलंदाज पेंटे आलाय. राजू ठाणगे उडता विकेट. यावेळेस हा चेंडू आणखी एक चेंडू गेलाय निर्धाव. जसे जसे चेंडू निर्धाव जातील तशा तशा सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक वेगळा रंग भरला जाईल. जिथे मात्र आपण विचार केला जसकार संघ सुरुवातीला खऱ्या अर्थानं आभी झाला होता याच त्या फुंडे संघावरती, परंतु शेवटच्या क्षणाला या जसकार संघाला खऱ्या अर्थानं कुठेतरी थोडीशा चुका झाल्या आणि त्यांचा भुर्दंड त्याला भोगावा लागला. पण यावेळेस काय करणार, हवा यायला चढवण्याचा प्रयत्न, झेल होण्याची संभावना खऱ्या अर्थानं पाहतोय मैदानावरती आणि आणखी एक विकेटचं पतन. तर फुंडे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 2 बाद 14 धावा, 3 बाद 14 धावा धावफलकावरती लागल्या. जिथे विचार केला तर 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 26 धावा. पंडितजी 12 चेंडू 26 धावा, त्यापेक्षा मी म्हणेन फुंडे आणि पळसपा संघाच्या मधील अंतर कोण असेल तर त्या अंतराचं नाव आहे कुणाल घरात. निश्चित ही पिछले मुकाबले में कुणाल ने जिस तरह की बल्लेबाजी की और अपनी टीम को मैं कहूंगा बेहतर जीत दिलाया, वो बहुत ही अच्छा हुआ था. और इस समय अगर देखा जाए तो प्रसाद एक बात जरूर रहेगा कि कुणाल जब तक मैदान में रहेंगे तब तक फुंडे के लिए एक मैं कहूंगा आशा का जो किरण रहता है वो निश्चित तौर पर बरकरार रहेगा. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहतो या स्पर्धेचा पहिला जो विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान ज्या गोलंदाजाला मिळाला होता तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येतोय. आणि खऱ्या अर्थानं बॉलआउटचा खऱ्या अर्थानं जो सेमीफायनलचा एक सामना झाला तिन्ही संघांमध्ये, त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाने यष्टी बरोबर उद्ध्वस्त केली होती तोच तो गोलंदाज आलाय. या गोलंदाजाला नामी संधी आली आहे. आपल्या संघातील आपण प्रमुख गोलंदाज का आहोत याची नामी संधी सिद्ध करण्याची नामी संधी आली आहे. त्याच्या समोर असणार आहे फुंडे संघाची आन बान शान कुणाल घरात. ओव्हर द विकेट राहुल बायकार. यावेळेस झेल उडालाय. ओ हो हो, मोठ्या विकेटचा पतन, कुणाल घराच्या खेळीचा अंत. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी ही नव्यानं काहीतरी घडवत असते, प्रत्येक वेळीमध्ये नव्यानं काहीतरी शिकायला मिळत असतं आणि यावेळेस मात्र आणखी नव्याने वेगळ्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळावा. कदाचित नियतीला ते मान्य नसावं, या कुणालला मैदानावरती थांबणं हे नियतीला मान्य नसावं, त्या कुणालला परतीचा प्रवास स्वीकारावा लागते. राहुल बायकर पुन्हा एकदा मात्र आपल्या त्याच जल्लोषामध्ये त्याच ताकदीने गोलंदाजी करत असताना कुणालची सफलता मिळवत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विशाल आणि राहुल असे 2 फलंदाज मैदानामध्ये असतील आणि त्यांना गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल बायकर ओव्हर द विकेट. यावेळेस झेल उडालाय. ओ हो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलच्या दिशेने जाऊन झेल पकडण्यासाठी खऱ्या अर्थानं केलेला प्रयत्न असफल ठरलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि नक्कीच मी म्हणेन मोठ्या विकेटचं पतन आणखी होता वाचलाय. खऱ्या अर्थानं टाइम वेस्ट करू नका मित्र, विनंती असेल आपणास. राहुल बयकरने फेकलेला दुसरं चेंडू आपण पाहतोय, ज्या चेंडूवरती सुद्धा झेल बांधवण्याची नामी संधी मिळाली होती, पण त्या संधीला खऱ्या अर्थानं गमावलाय
इथे मिळालेले 2 धावा आपण पाहतो कदाचित हा मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकेल, कारण थोडंसं जाणवतंय तसं, कारण पुणे संघाचा स्ट्रॉंग झोन असणार आहे, त्यांची मधली फळी आणि त्या मधली फळीमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल राहुल आणि विशाल. संघाची धावा संख्या आहे 16 धावा. 24 आणली पाहिजे ना. 24. नक्कीच इथे आपण 3 राहुलचा संगम पाहतोय. गुणलेखक सुद्धा आमचे राहुल, गोलंदाज सुद्धा राहुल आणि फलंदाज सुद्धा राहुल. राहुल टू राहुल. फुलटच चेंडू, खराब चेंडू, क्रिकेटच्या परिभाषेतील सर्वात खराब चेंडूची डिलिव्हरी आणि त्याचा फायदा झालाय. चेंडू गेला 6 धावांसाठी. कृपा गणरायाची करी या महेश कडूवरी. प्रहार झालाय, प्रहार झालाय, प्रहार झालाय. चेंडूवरती आलेला हा गगनभेदी फटका वाईडिश मिड विकेटच्या वरून 6 धावा. 12 रनों की जरूरत, अभी भी 8 गेंदों में. और प्रसाद कभी ऊंट किधर बदल जाएगा, कौन बदल लेगा, ये कहना मुश्किल. इस तरह के मुकाबले में जेपी पोंडा या पलसपे, पलसपे या जेपी पोंडा, पोंडा या पलसपे, ये बहुत ही बेहतरीन. चंदी सेठे सर थोड़ा सा तैयारी नक्कीच अनुकरण करणं गरजेचं आहे, परंतु अनुकरण करताना स्वतःचा अंदाज सुद्धा आपण वापरला तर आणखी एक वेगळा खरं तर उपक्रम होत असतो. परंतु इथे कॉपी पेस्टचा जमाना आहे, कारण जुने गाणे अलीकडच्या काळामध्ये कुणाची रिमिक्स होतात, फक्त त्याच्यामध्ये वेगळे बीट्स दिले जात आहेत आणि त्याच गाण्यानं पुन्हा एकदा मार्केटमध्ये आणून आणखी वेगळ्या प्रकारचा बिझनेस केला जातो. हा नियतीचाच नियम आहे, जिथे मात्र 8 चेंडू आणि 12 धावांची असं समीकरण मैदानामध्ये हे 2 चेंडू खऱ्या अर्थानं गोलंदाजाने व्यवस्थित फेकले तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. यातील मात्र शंका नसेल. गोलंदाज राहुल वायकर ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू, यावेळचा चेंडू, यावेळचा चेंडू काय घडवणार, काय घडवणार. फलंदाज राहुलच्या खेळीचा अंत. तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी. तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी. निश्चित ही कुणाल दाते जी का इमेज है, वो क्या इमेज है वो मुझे मालूम है. आज वो हमारे सोनारी में आए हैं, पहला बार आए कमेंट्री करने के लिए, तो उनकी जो इमेज है, उनकी जो इज्जत है वो क्या है, किस तरह का है वो हमें मालूम है. क्योंकि उस चीज के लिए हम आपसे आग्रह करेंगे कि उनकी इज्जत को कभी आंच ना आए, कहीं भी जाए या हमारे साथ रहे. नक्कीच, कारण अशा मोठ्या दिग्गज समालोचक आज आपल्याला लाभलेत आणि त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळते. अतिशय आपण 3 रजनीमध्ये खऱ्या अर्थानं समालोचन रूपी ज्ञानगंगा खऱ्या अर्थानं या मैदानावरती 3 रजनी सातत्याने वाहत आहे आणि त्या ज्ञानगंगेमध्ये आपण पाहतोय सर्वजण न्हावून गेलो. अशा प्रकारचे 2 समालोचक आपल्याला जे लाभले होते. आणि खरं तर सांगायचं झालं तर ज्ञानाने श्रीमंत आणि ज्ञानाने भले मोठे संपादन केले बरेचशी व्यक्ती असतात, परंतु मनाने सुद्धा श्रीमंत असणारे 2 समालोचक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस जात आहे. मी विनंती करेन सन्माननीय प्रकाश कडू यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण बक्षीस द्यायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुणे संघाचा बाहुबली विश्वजित घरात याची निवड होते. मॅन ऑफ द मॅच आला लेट आणि झाला शेट. जबरदस्त फलंदाजी मित्रा आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत असताना आपण पाहतोय मैदानावरती.